उतरती, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. दुसरा दृष्टांत केला महाराजांना. वस्ती कर वस्ती आला, प्राप्त काळी निघोनी गेला. काही मंडळी म्हणले उठोनी गेला. दोन पाठे करा आपल्या आपल्या हिशोबानं. पण तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. शेवट सांगितला महाराजांना. आता याच्यात डबल पाठा करतात मंडळी महाराज. आता माझं कन्फ्युजन होतंय. शरण एका जनार्दन, एका जनार्दनी शरण, आईशे आसता भय कवन. मग दुसरा पाठा. शरण एका जनार्दन, आईशे आसता भय कवन, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पाया. पंढरीचा राया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. मग सरळ सरळ प्रश्न असा आहे, आपल्याला आनंद पाहिजे का मोक्ष पाहिजे? आता नो अदर फॉर्मॅलिटीज, वेळ झालाय म्हणून डायरेक्ट मुद्द्यावर येऊन बोलतो, आहे का नाही? आपल्याला मोक्ष पाहिजे का आनंद पाहिजे? आनंद पाहिजे. बर, एक वार्ड बिनविरोध झाला. आपला विषय सांगा. आपल्याला मोक्ष पाहिजे का आनंद पाहिजे? मोक्ष पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? दिवाळी तुम्हाला काय पाहिजे? मोक्ष पाहिजे का आनंद पाहिजे? आनंद पाहिजे. हा, काय पाहिजे? कारण काय पाहिजे असं सांगितल्याशिवाय देता यायचं नाही. घालू घालू, त्याला गडबड नका करू. तुम्ही बसा, मी सांगतो तुम्हाला कधी हार घालायचा. तर आता पुन्हा गडबड नका करू. हा, ऐका, ते आहेच, ते प्रोटोकॉल आहे आपला, पण पाळू आपण त्याचा नियम. बघा, मोक्ष पाहिजे का आनंद पाहिजे? कारण मी देण्यासाठी आलो. मुद्दा असा आहे की आम्ही द्यायला जरी आलो तर मालक नाहीत, हमाल आहेत. पण हे आम्ही विसरल्यामुळे अडचणी झाल्यात. विठ्ठल माल धन्याचा आहे, देण्याचं काम आमच्याकडे. देत असताना आम्ही मालक नाहीत, मालकी आमची नाही, आमचा कोणीतरी मालक आहे. आणि जो तुमचा मालक आहे, जो माझा मालक आहे, तो ह्या सगळ्या जगाचा मालक आहे. तो मालक कोण आहे हे कळण्यासाठी कीर्तन असतं. विठ्ठल विठ्ठल. आता कीर्तनाच्या पद्धती बदलल्या, आहे का नाही? असं काही वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असला, हे पितृतुल्य आहेत म्हणून आता महाराजांच्या वर्ष श्राद्धानिमित्त लगेच वडील सांगायचे, बाप फाटके कपडे घालतो, फाटकीच बनेन घालतो, झुरतो, आथरुणात रडतो, झोपीत रडतो, लेकराला रडू दाखवत नाही. देवाचा बाप रडला महाराज दशरथ राजा, आपला बाप रडणारच आहे. विठ्ठल कारण मोह निराश होत नाही तोपर्यंत हे रडणं थांबत नाही. आणि केवळ मोह निराश करायचा असेल तर संताची संगती, परमात्म्याचं नाम आणि यथार्थ स्वरूपाची प्राप्ताची प्रचिती आल्याशिवाय मोह निराश होत नाही. विठ्ठल मग साधना अवलंबनात घेत असताना, साधना करीत असताना साधकानं अगोदर साध्य ओळखून घेतलं पाहिजे. आणि साध्य ओळखून जी मंडळी साधना करायला लागली त्यांना त्याच्यामध्ये प्रचितीचा परिणाम लागत नाही.
कारण परिणामाविरहित साधना करणारी जे मंडळी आहेत, आम्ही साधना करतो, मायबाप आपण सगळे भजन करतात, महाराज आपण सगळे ज्येष्ठ पितृतुल्य मंडळी आहेत, आपण साधना करतात, भजन साधना करतात, पण भजन साधनेच्या मागचा हेतू तुमचा शुद्ध आहे, म्हणून परिणाम सुद्धा शुद्ध आहे. कारण ज्यानं जसं भजन केलं त्याच्या पदरात तशी प्रचिती आहे. जैसी जयाची भजन स्थिती आणि तया तैशी नित्य प्रचिती. मग ज्यानं ज्याचं भजन केलं त्याला तसा परिणाम आहे. मग भजन करीत असताना दोघांमधला आपल्याला फरक बघायचा आहे. भजन करणारा श्रेष्ठ आहे, भजन करणारा श्रेष्ठ आहे, मान्य आहे, पटला आम्हाला. कोण श्रेष्ठ आहे म्हणले, बुवा आता बिभीषण श्रेष्ठ आहे. आणि बिभीषणाचे भाऊ आहेत कोण, तर म्हणले ते रावण आहेत. मग रावणाला थोडं कनिष्ठ नजरानं पाहतो आपण. बरं, काही मंडळी रावणाला एकेरी नावानं बोलते, रावण्या म्हणते, कोणी काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय, ज्याचा ज्याचा अधिकार असेल ते. पण रावण इतकं खालून पाडून बोलायच्या लायकीचे नाहीत हे मला तरी वाटतं, कारण तुम्ही सगळे रामायण ऐकणारे आहात. दशग्रंथी होते, कुळानं ब्राह्मण होते, निष्ठा होती, संतांच्या सांगण्यावरून देवाशी वैरत्व केलं म्हणून सीताई साहेबाचं हरण झालं. विठ्ठल मग आता भजन करणारे बिभीषण आणि त्यांचेच भाऊ रावण जे देवाशी वैर करतात. मग आता ह्या दोघांमधलं जर आता कंपॅरिझन केलं, तुलनात्मक संबंध जर बघितला, तर शहाणा कोण, रावण. आणि आपल्या दृष्टीनं शहाणा कोण, हा? मग आता रामायण ऐकून सुद्धा हे घोळ होत असेल तर भानगड कशी करायची. महाराज रामायणाचार्य आहेत आपल्याकडे, महाराज रामकथा करतात, बरोबर आहे, म्हणून ते विषयाकडे हात घातला. मनसी बिभीषण शहाणा भजनानं संपलं पाहिजे का वाढलं पाहिजे, हो ना. लौकिकातलं भजन वाढवायसाठी आणि परमार्थातलं भजन संपवायसाठी. लौकिकातली मंडळी भजन करतील आणि परमार्थिक मंडळी सुद्धा भजन करते. अगदी ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्यानं कधी मारुतीचा पार पाहायला नाही, हे सुद्धा मंडळी भजन करतात, पण त्यांच्या लक्षात नसतं त्याला भजन म्हणत असतो असं. आणि ही मंडळी जी आहे, हे वारकरी जे आहेत, हे वैष्णव जे आहेत, हे सुजान आहेत, हे कळून भजन करते, म्हणून परिणामाची चिंता नाही. मग यांचं भजन कोणतं आणि आपलं भजन कोणतं, या दोन्ही मधला फरक पहा. भजन तर प्रत्येक जण करतो, कारण भजन हा तुमचा माझा स्वभाव आहे. मनुष्य दात सकल आणि स्वभावता भजनशील, म्हणून भजन करतो. असं कोणी विशेष भजन्या म्हणायची गरज नाही. का नाही तर प्रत्येक जण भजण्याचे, पण कळाला तर बरोबर आहे का. मग हे मायबाप कळून भजन करते आणि आपण कळण्यासाठी भजन करायचे. मग आता भजनाचं चिंतन पहा. आता ही मंडळी भजन करीत असताना भजनामध्ये विषय वेगवेगळा नाही, परिणाम सिद्धांत सांगा म्हणले महाराज. म्हणले ऐका, जे भजन करते ते भजन अनादिकालापासून तेच भजन आहे, ते भजन बदललं नाही. आणि ते भजन आविते म्हणून ते विटत नाही, पण तो जवळ असून भेटत नाही. कसं धोरण आहे ते, हा बरं. भजन अनादिकालापासून तेच ते बदललं नाही. आणि न बदलणारं भजन वारंवार वारंवार दररोज नित्यक्रमामध्ये पंचपदीच्या भजनाचा सुद्धा वीट येत नाही. का वीट येत नाही तर ते आवीत आहे, पण ज्याचं भजन करतो तो जवळ आहे, तो भेटत नाही. जवळी आहे आविते
महाराज. महाभारतामध्ये दुर्योधन नावाची एक भूमिका आहे. आता त्या दुर्योधनाला दुर्योधन का म्हणायचं हे न कळून म्हणणाऱ्या संख्येचा परिणाम जास्त आहे. कारण दुर्योधनाला दुर्योधन म्हणावं तर दुर्योधनाला प्रश्न केला की हे दुर्योधना, तुला तुझ्या कौरव भावापैकी आणि पांडव भावापैकी सगळ्यात जास्त कोणता भाव आवडतो? तर त्यानं उत्तर दिलं, मला माझ्या सगळ्या भावापैकी माझा अर्जुन नावाचा भाऊ आवडतो. कोणी उत्तर दिलं? दुर्योधनानं. का म्हणले बो अर्जुन तुला आवडतो? तर म्हणले अर्जुन जर झोपला तर अर्जुनाच्या शरीरावरचा रोम रोम श्रीकृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण असं भजन करतो. हे सांगायले कोण? दुर्योधन. अर्जुन भजनशील आहेत. अर्जुन परमात्म्याचे परम शिष्य आहेत. अर्जुन परमात्म्याचे सवंगडी आहेत. अर्जुन परमात्म्याच्या संगतीत राहतो. नाही त्याच्या पुढे बघितलं तर द्वारकेचे राणे, आणि मग त्यांचे घोडे धुण्यासारखी कनिष्ठ चाकरीचं काम देव तिथं करतात. ज्या अर्थी अर्जुन एवढी भजन करतात त्या अर्थी देव त्यांच्या अंकित आहे. पटला आम्हाला. पण अर्जुनाचं भजनशील अवस्था ही दुर्योधनाला कळत असेल तर दुर्योधन कसा होता हे कळालं तर मग सुयोधन आणि दुर्योधन कळत असतं. विठ्ठल हिरण्यकश्यपूच्या दरबारामध्ये देवाचं नाव घ्यायचं नाही असं ब्रीद होतं. आणि मग कयादू आई साहेबाच्या संबंधानं हिरण्यकश्यपूला दोघाच्या प्रपंच संबंधानं आता इथं फळला प्रपंच आणि पुत्र प्राप्ती झाली. त्यांचं नाव भक्त प्रल्हाद. मग हे बीज शुद्ध झालं कसं? विठ्ठल आता त्याच्या पुढचा विषय सगळ्याला पाठ असलेला दृष्टांत आहे ते सांगतो आणि मग मुद्द्याकडे हात घालतो. बघा, संताची भेट आधी घेत जावं का देवाची भेट आधी घेत जावं? पुन्हा एकदा विचारतो महाराज, विचारायले पुन्हा एकदा. संताची भेट आधी घेत जावं का देवाची भेट आधी घेत जावं? हा बघा बरं महाराज, तुम्ही पितृतुल्य मंडळी येत, आता ज्येष्ठ येत आहे ना, त्याच्यामुळे मला लय काही जास्त बोलता येत नाही, पण जसं जमन तसं सांगतो. बाबा, मामा, काका, देवाची भेट आधी घेत जावं का संताची भेट आधी घेत जावं? हा आधी भावकीचा विचार होऊ द्या, मग पाहुण्या रावण्यात जाऊ, आहे का नाही? कारण भावकीचं बळ असल्यावर पाहुणे रावणे काही म्हणत नाही. ते म्हणजे त्याचे सगळे वाडे त्याच्या मागे आहेत. हे कळायसाठी सांगितलं बरं का. नाही तर पुन्हा म्हणतात महाराज धोरणं पांगला. कारण हे कळायसाठी असते आणि हे कळत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. तरी आम्ही म्हणतो हे जरी नाही कळलं. माती केली महाराज त्या पिंगळ्याची सगळी. विठ्ठला विठ्ठला कोण कोण काय आणि त्याचा भरोसाच नाही राहिला महाराज. ज्याला जसं पटन त्यानं तसं भांडवल मांडायचं. कोण आई सांगतंय, आई सांगणं वाणीचा विषय नाही महाराज. वडील सांगणं वाणीचा विषय नाही महाराज. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आई आणि वडील असा द्वैतभाव नाही महाराज. कारण आपण आई त्यालाच म्हणतो ज्याला वडील म्हणतो. कारण आपली आई तीच आहे जे आपले वडील आहेत. आपले वडील आहेत ती आई आहे, आई आहे ते वडील आहे. हे जरी नाही कळलं, विठ्ठल विठ्ठला देवाची भेट आधी घेत जावं का संताची भेट आधी घेत जावं? संताची. आपल्याकडे प्रमाण आहेत. मार्ग दावून गेले आधी. मग ज्या संतांनी मार्ग दाखविला त्या संताकडे चला. म्हणले जगद्गुरु तुकाराम महाराजाकडे चला. नाही म्हणले, अगोदरच्या काळात जगद्गुरु तुकाराम महाराज व्हायचे आधी नामदेव महाराज होते. हो म्हणले, नामदेव महाराज होते. राहत कुठं होते? म्हणले पंढरपूरला राहत होते. काय उद्योग करायचे? म्हणले देवाला नैवेद्य खाऊ घालायचे. कोण? नामदेव महाराज. आणि देव प्रत्यक्ष कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेला परमात्मा सगुण स्वरूपातून प्रगट व्हायचा आणि नामदेव महाराजाबरोबर खायचा खेळायचा. सवंगाड्यासारखी वर्तणूक, एकेरी भाषेत बोलणं होतं. काय गाड्या, कुठं गाड्या, कधी गाड्या आणि का गाड्या, असं गाड्या म्हणून बोलत होते नामदेव महाराज जगाच्या मालकाला म्हणजे देवाला. पण ज्या वेळेस संत सभा झाली, थापटनं काढलं, त्यावेळेस ते पळाले. पळाल्याच्या नंतर तिथं संबोधल्या गेलं नाम्या कच्चा. रडू लागले. रडत असताना जगाच्या मालकानं विचारलं, तुम्ही का रडतात? तू का रडतो? तर मग नामदेव महाराजांना उलट उत्तर दिलं. एकेरी भाषेतला संवाद आहे.
अरे म्हणले देवा मी तुझ्या बरोबर राहतो, म्हणले हो. तुझ्या बरोबर खातो, म्हणले हो. तू माझ्या हातचं खातो, म्हणले हो. तू माझ्या बरोबर खेळतो, म्हणले हो. पण तरी सुद्धा मला कच्च मानलं गेलं. हे कितपत तुला बरं वाटतंय ना? देवानं सांगितलं नामदेवा ते खरंच आहे, तू कच्चा आहे. का तर तुला मी दिसतो तेवढाच माहिती आहे. एवढा कळायचा असन तर पसारा घेऊन औंढ्याला जाय विठ्ठल. माझा प्रश्न असा आहे महाराज, नामदेव महाराजाची भेट अगोदर जगाच्या मालकाची अखिलेश अनंतकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याची झाली का विसोबा खेचर स्वामीची झाली? पांडुरंगाची झाली. आणि मग जगाच्या मालकानं नामदेव महाराजाला विसोबा खेचर स्वामीकडे जाण्याचा मार्ग दाखविला. म्हणजे नामदेव महाराजाच्या जीवनाचा पुरावा जर घेतला तर त्यांची भेट आधी देवाची झाली आणि देवानं संत दाखवले. कारण देव मान्य संत फक्त देव सांगू शकते, लोकमान्य नाही. विठ्ठल मग आता मान मान्यतेचा संबंध असा आहे, हे सगळं मान मान्यतेवर चाललेलं आहे. आपण एकमेकाला मानतो है ना. जसं आमचे महाराज म्हणत असते, आमचे गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर आमचे महाराज आहेत बरं का. ते रंगनाथ गुरुजी परभणीकरांचे शिष्य आहेत. अवस्थेवरचे आजही आहे, तर यायचं असलं दर्शनाला तर येऊ शकतात बरं. ऐका मग महाराज म्हणत असते, आता आपण मानली म्हणून बायको आहे का खरंच बायको आहे? हो, माझा अधिकार नाही बाबा तुम्हाला विचारायचा, पण तुम्ही उत्तर दिलं म्हणून मी तुमच्याशी संवाद करतो. बरोबर आहे. हा महाराज, मानली म्हणून धर्मपत्नी म्हणजे बायको आहे. आता हे धर्मपत्नी आहे वगैरे वगैरे, परंतु इकडे तिकडे तसं आपल्याला शुद्ध नाही बोलता येत. आपलं गावरान बोलणं आहे बरं का, कारण आमचा मालच गावरान आहे. महाराजच आमच्या ह्या भाषेत बोलतात है ना. चाल मग महाराज म्हणते मानली म्हणून बायको आहे का खरंच बायको आहे? हा, मानली म्हणून मग ती खरी आहे का खोटी आहे? व्यवहार पहा ना, व्यवहार. मग परमार्थाकडे जाऊ आपण. चला जाऊ द्या. आता मानलं म्हणून घर आहे का खरंच दगड माती आहे? दगड माती आहे. मानलं म्हणून कपडे आहेत का खरंच कापूस आहे? मानलं म्हणून देव आहे का खरंच अवतार आहे? थोडा थोडा विषय असा लक्षात घ्या ना. आपण ज्यांना देव म्हणतो ते देव आपल्याला दृष्टीने दिसतेत का? नाही दिसत. आणि मग ते संतांनी दाखविले नाही का? दाखविले. बरं मग त्यांना पाहिल्याशिवाय समाधान आहे का? नाही. मग पाहत असताना ती वस्तू, तो जो परमात्मा आहे, तो असा कुठं एका विशिष्ट ठिकाणी आहे का? नाही. आणि आपल्याला एक विशिष्ट ठिकाण सोडून दुसरीकडे दिसतो का? म्हणजे आपण अजून धोरणाव आहेत का, असं मला म्हणायचं. हे जे डोळा येत असतो, हा जो डोळा येत असतो, हा डोळा श्री गुरुच्या संगतीत येत असतो. आणि त्या डोळ्याची नजर ही सम असती, तिथं सम असतो. जसं ह्या मृदंगामध्ये सम आहे तुमच्या, तसा सम असतो. आणि त्या सममध्ये विषमता नसती. विषमता नसती का तर तिथं द्वैत नसतं. पण त्याच्या पुढे जाऊन महाराज म्हणले, द्वैतामध्ये समाधान आहे का समाधान नाही? आणि अद्वैत समीकरण जर बघितलं तर अद्वैत समीकरणामध्ये सुद्धा समाधान आहे का समाधान नाही? जसं आणखीन सोपं बोलायचं तर देव स्वरूप हे अद्वैत समाधान, अद्वैत स्वरूप आहे. देव स्वरूप कसं आहे? अद्वैत आहे, तिथं द्वैत नाही. नाही त्याच्यानंतर पुन्हा काहीच नाही, कारण जे आहे ते तेच आहे. आणि मग आपण आता इथं पाहत असताना जो पाहतो, आता जाऊ द्या आणखीन सोपं सांगतो. आपण सगळे वैष्णव मंडळी आहेत, आपल्या सगळ्याच्या घरी देवपूजा आहे, बरोबर आहे. मग आपल्या देवघरात देवाची पूजा करीत असताना वैष्णवाच्या देवघरात देव असावं का देव असावं? भाषा कळायली ना माझी? आपल्या घरात देवपूजेमध्ये देव पूजित असताना देव मंदिरामध्ये देव असावं का देवा असावं? देव असावं. मग आपण देव पूजितो का देव पूजितो? देव पूजितो. बरं मग देवाला निघाल्यावर देवालाच जातो का देव करीत जातो? आता बघा कसं धोरण पहा कसं आहे. कारण धोरण ध्यानात आल्याशिवाय तोरण बांधी जाऊ नये. विठ्ठल आता ह्या आपल्या माय बहिणी सगळ्या माता मावल्या आहेत, यांच्या गळ्यात मंगळसूत्र आहे मालकाच्या नावचं, बरोबर आहे. ओळखून का न ओळखून?
ओळखून आहे. कपाळाला हळदी कुंकू लावलंय, हातात हिरवा चुडा आहे, पायात जोडवा आहे, भांगामध्ये गंध भरलाय. सौभाग्याचं लक्षण आहे. कोणाच्या नावचं? मालकाच्या नावचं. ओळखून का न ओळखून? ओळखून. मकर संक्रांत शुभ कार्यप्रसंग असला तर आयण्यात उखाण्यात नाव घेतात मालकाचं, डोक्यावर पदर घेतात, नाव घेताना दातात पदर घेऊन लाजतात मालकाचं नाव घेताना, आणि मालकाचं नाव घेतात. दृष्टांत संपला माझा. आता सिद्धांत आहे का? तुमच्या माझ्या सगळ्याच्या गळ्यात 108 मण्याचं मंगळसूत्र आहे. किती मण्याचं मंगळसूत्र आहे? 108 मण्याचं मंगळसूत्र आहे. आपण वैष्णव मंडळी आबीर बुक्का म्हणजे सौभाग्याचं लेणं लावतो. कोणाच्या नावचं? मालकाच्या नावचं. 108 मण्याचं मंगळसूत्र कोणाच्या नावचं आहे? पण नाव घेताना वार बदलला की मालक बदलाय. इथं व्याभिचार व्हायला, आणि ही व्याभिचारी भक्ती परमात्म्याला मान्य नाही. म्हणून दृष्टांत दिला पतिव्रते जैसा. आणि मग यांचा तिथं असणारा सन्मान केला की पातिव्रते ज्या बाईनं सांभाळलं, जी पतिव्रता आहे तिचा जगाचा मालक दर्शन घेतो. नाही नाही महाराज, आमच्या जिजाऊआई साहेबाच्या पायाचे रजकण परमात्म्यानं आपल्या तोंडात घेतले, तोंडात घातले. पायाचा काटा काढण्यासाठी, पायाला थूक लावण्याकरता, परमात्म्यानं प्रत्यक्ष थूक लावण्याकरता जिबीला बोट लावलं, पण पायाचे रजकण जिबीचे परमात्म्यानं प्रत्यक्ष आपल्या मुखात घेतले. एवढा अधिकार पतिव्रता स्त्रीचा आहे. त्या पतिव्रता स्त्रीनं जितक्या निष्ठेनं मालकाची सेवा केली, तितक्या निष्ठेनं आपण जर आपल्या मालकाची सेवा केली तर मालक आपल्यावर कृपा करणारच आहेत. विठ्ठल महाराज, पण सध्या आता असं झालं बाबा की अलीकडच्या काळामध्ये जरा अडचणीत झाल्या पहा. कारण काय, एखादा नवीन महाराज आला आणि त्याने एखादी ॲडव्हर्टाईज काढली की माणसं त्याच्यात मागं पळायले, आहे का नाही? हा, तसं सोपा विषय सांगतो, जास्त लांबीत नाही. तुम्ही परभणी जिल्ह्यातच येतात ना? हा, तुमच्या जिल्ह्यातच गाजलं होतं पहा, 1 लोटा जल, आहे का नाही? श्री महादेवाला पाणी घालू नये असं आम्ही सांगणारे नाहीत, पण आपल्याकडे प्रमाण आहे, ओळखिल्याशिवाय पूजा करायची नाही. मग आम्ही श्री महादेवाची पूजा जर करीत असतो तर मग श्री महादेवाची आमची ओळख आहे का? नाही. मग श्री महादेवाची जर आमची ओळख नसेल तर आम्ही बगर ओळखीची पूजा केल्यावर आमची पूजा साध्यापर्यंत नेईल का आम्हाला? नाही. मग आम्हाला श्री महादेवाची पूजा करायची असेल तर श्री महादेवाचा परिचय करून घ्यावा लागेल. हो, मग कोणाला परिचय? म्हणले दक्षिण काशीला चला, श्री क्षेत्र पैठण, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि मग नाथ महाराजाला लक्षणा केली, म्हणलं महाराज सांगा भगवान शंकर कोण आहे? ते म्हणले सोपा विषय आहे राजे, एवढा आवेशात येऊ नका. का झालं? म्हणले तुमच्या गळ्यात माळ आहे का? म्हणलं हो. माळीला खाली सगळ्यात मोठा एक मणी असतो, त्याला मुकुटमणी म्हणते, आहे का नाही? आणि तसे हे भगवान शंकर ह्या सगळ्या वैष्णवाचे शिरोमणी. एका जनार्दनी वैष्णवा शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा. एका जनार्दनी वैष्णवा शिरोमणी महादेवा, शिरोमणी महादेवा, शिरोमणी पटलं म्हणले महाराज. आता वैष्णव आहेत म्हणल्यानंतर भजन करीत असतील? म्हणले हो. भगवान शंकर भजन करीत असतील? म्हणले हो. म्हणले मग भगवान शंकर जर भजन करीत असतील तर भगवान शंकराचा भजनासाठी काही मंत्र असेल? श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. भजन करी महादेवा, भजन करी महादेवा. राम तुझे सदा सेवा, राम तुझे
नाही भेद शिवारामा नाही भेद शिवारा नाही भेद शिवारामा नाही भेद तेही आईसे देव सिद्ध ते ऐसे देवा सीता तेही आईसे देव सिद्ध ते ऐसे देवा सुद्धा राम तुझे सदा शिव राम तुझे सदा शिव भजन करी महादेवा भजन करी महादेवा भजन करी महादेवा महाराज प्रमाण मामा तुमचंही बरोबर आहे आणि महाराजांनी घेतलेलं प्रमाणही बरोबर आहे. हरी 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 मंत्र हा म्हणती जे वाचा. मग भगवान शंकर भजन करतेत. हो, कुणाचं करतेत म्हणले हरीचं भजन करतेत. मग आता हरीचं भजन भगवान शंकर करतेत म्हणले हो महाराज. भजन करतेत वैष्णव आहेत म्हणल्यानंतर ते वारी सुद्धा करीत असतील म्हणले हो वारी सुद्धा करतेत. मग वारी कुठची करतेत म्हणले पंढरपूरची करतेत. अर्थातच ज्या मालकाचं भजन करतेत त्याच मालकाची वारी करतेत. काही पुरावा द्या म्हणले भगवान शंकरानं वारी केलेला. हो, कारण पहिली पंढरपूरची वारी कावड खांद्यावर घेऊन भगवान शंकरानं केली. ओम नमो शिवाय आदि ओम नमो शिवाय आदि ओम नमो शिवाय आदि आवडी घेतले कांदे आवडी घेतली कांदे मिळाले वैष्णवाने मिळाले वैष्णवाने नाते चरण रजयत वंदे नाते चरण रजयत वंदे दुसरा पुरावा येतो. त्रिशूळ डमरू घेऊन आला. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा काका 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 भाविकनाथ उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा काका त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा काका भाविकनाथ उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा काका त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा काका पटलं म्हणले महाराज. पंढरपूरची वारी करतेत भगवान शंकर हे आम्हाला पटलं. बर म्हणले मग आता वारी करतेत भजन करतेत म्हणल्यावर काही व्रत असेल त्यांना. म्हणले मग वैष्णवाला व्रत एक, कारण वैष्णवाचा शिक्का एक, वैष्णवाचा शिक्का एक, त्याचा अधिष्ठान एक, त्याचा अनुभव एक, त्याचं व्रत ते सुद्धा एक. काय व्रत म्हणले एकादशी. एकादशी व्रत. बरं म्हणले महाराज एकादशी थोडी सांगा. म्हणले ऐका. आता खाण्यापिण्यावर ज्याच्या त्याच्या परंपरेला जसं जसं असतं तसं तसं परंपरेनुसार माणसं एकादशी व्रत करतात. कोणी निर्जला करतं, कोणी एक लवंग खातं,
काही मंडळी म्हणले महाराज आम्ही सकाळी उठल्याच्या नंतर एक जे फळ दिसत तेच एक फळ दिवसभर खातो. मी म्हणलं बुवा ते कसं काय, एका फळावर समाधान कसं होतं? समजा तुम्हाला अंगूर दिसलं तर एक अंगूर खाऊन समाधान होतं का? ते म्हणलं तसं नाही, 10 कॅरेट का होईना पण अंगूरच खातो. मला दुसरं काही म्हणलं चांगलं आहे, संकरित गाईमध्ये तुमच्यामध्ये काही फरकच नाही. म्हणलो जाऊ द्या बरं, एकादशी करतात तेवढं महत्वाचं आहे का नाही. चला मग वैष्णव संबंध सांगा म्हणले. एकादशी वारकरी संप्रदायाचा दंडक. दशमीच्या दिवशी एक टाइम जेवायचं, रात्री जेवण करायचं नाही. एकादशीच्या दिवशी निराहार राहायचं, फार झालं तर लवंग किंवा 1 ग्लास पाणी प्यायचं. पण काही मंडळी ते सुद्धा वर्ज करते निर्जला. आणि 12 म्हणजे द्वादशीला सकाळी जेवायचं आणि रात्री परत उपाशी राहायचं, हा आपल्या संप्रदायाचा नियम. हे झालं खाण्यापिण्याचं. अवस्थेने एकादशी सांगा म्हणले ऐका. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्म इंद्रियामध्ये प्रधान इंद्रिय मन आहे. आणि एकादशीचा आकडा जर बघितला तर कॅलेंडर बघा, पंचांग बघा, किती येतो? 11. एकावर एक 11. आता इथं इंद्रियाचं गणित लावा. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्म इंद्रिय किती झाले? 10. या 10 मध्ये प्रधान इंद्रिय मन किती झाले? 11. हे ज्या दिवशी एक दशेत येते, एका दशेत येते, एका दशेत आले म्हणजे ती एक दशी झाली. आणि ती एक दशी म्हणजे एकादशी. आणि महाराज म्हणते कै ऐशी दशा चित्त पांडुरंग रंगा झुरतासे चित्त पांडुरंगा. व्रत सांगितलं एकादशी एकदशी पटतय म्हणले महाराज. मग भजन करीत असतो म्हणल्यावर भजनाला प्रमाण सांगितलं. तुका म्हणे आम्हा एकांताचा. मग भगवान शंकर एकांतात भजन करते, जागा सांगा म्हणले स्मशान. चिताभस्म अंगाला लावून भजन करते. का अति प्रिय चिताभस्म भगवान शंकराला? म्हणले एकांत साध्य होतो का? स्मशानात माणसं जात नाहीत. भेटेत कशाला? भेटेत कशाला? स्मशानात भेटेत कशाला? भूताला. स्मशानात काय असतं? बर मग आता आपल्याकडे पद्धत कशी आहे? मेल्यावर जाळतेत का मरायच्या आधी जाळतेत? मेल्यावर जाळतेत, बरोबर आहे. मग मनुष्य मरतो कुठं? स्मशानात का घरी? घरी. मग जिथं मेला तिथं दिवा लागायच्या आधी चपात्या खातो. पुन्हा घरमालकीन म्हणती एकदाच घ्या, तुम्हाला डबल घेऊ. हा मग जिथं मेला तिथं भूत असतं का जिथं जाळला तिथं भूत असतं? असं थोडं थोडं धोरण लक्षात घ्या. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. आपल्याला सुद्धा एकांत सांगितला. भगवान शंकर सुद्धा भजनासाठी एकांत. आपण सुद्धा नियमानं पंढरपूरची वारी करतो. भगवान शंकर सुद्धा पंढरपूरचे वारकरी. भगवान शंकराला भजनाचा संबंध सांगितताना माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठात मंत्र सांगितला. हरी 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 मंत्र हा शिवाचा. आणि मग त्याच्या पुढे आपल्याला मंत्र सांगितला, हरी हरी तुम्ही म्हणारे. हा मग आता सिद्धांत बघा महाराज. शरीराचं सुद्धा चिंतन पहा. जगात चिंतन असं पाहत गेलं तर आता पुरुषाचे लक्षण आपल्यामध्ये दिसतेच, पण आपण सुद्धा पूर्ण पुरुष नाहीत. आणि भगवान शंकराचं शरीर सुद्धा पूर्ण पुरुषाचं नाही, अर्ध पुरुष अर्ध नारी. आणि आपलं शरीर सुद्धा अर्ध पुरुष अर्ध नारी. मग महाराज सगळे जर चिंतन बघितलं तर हे सारखं उतरलं. तुम्हाला नेमकं सांगायचंय काय? म्हणले मला काही सांगायचं नाही. मी पुन्हा माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजाच्या हरिपाठातलाच पुरावा तुमच्या समोर द्यायलो की भगवान शंकर कोण आहे, जीव कोण आहे, शिव कोण आहे आणि आत्मा कोण आहे. आत्मा जो शिवाचा, एक एक तत्व नाम, एक हरी, एक हरी, शिव नाम, माया दुर्गम कथा, माया दुर्गम कथा, एक तत्व
सांगितलं एक, उत्तर किती आलं एक. काय एक? सम सांगितला पुन्हा एक. कोण एक? हरी एक. एक आत्मा एक. एक एक कोण? जीव एक. एक एक कोण? एक हरी एक, आत्मा एक, जीव एक आणि शिव एक. हरी आत्मा जीव शिव सम. हरी आत्मा जीव शिव सम. वाया तू दुर्गम न घाली. हा मग आता हे सगळा जो घोटाळा आहे, हे घोटाळा काढायचा आहे बाहेर, आहे का नाही? कारण सध्या फक्त त्याच्यावरच जोर आहे का नाही? चला मग आता इकडे एक घोटाळा आहे, परमार्थातही घोटाळा आहे आणि प्रपंचातही सुद्धा काय आहे? घोटाळा आहे बरं का? आहे का? मग आता फक्त एवढं आहे की इकडं ऑडिट लागते म्हणजे चौकशी होती, आणि इकडची चौकशी ज्यावेळेस होती त्यावेळेस तिथं फक्त तो आणि करणारा दोनच असते. कारण महाराज म्हणजे पातके करिता आणि काय उत्तर देता. हा, मग त्याच्या आधी ती चौकशी लागायच्या आधी आपली आपण निर्दोष सुटकता करून घ्या. कशी करा? ऐका. बरेच लोक म्हणतात महाराज आमच्या गावात मोठा मोठाले सप्ते झाले. म्हणलं बरोबर आहे. मोठा मोठाले महाराज आले. म्हणलं बरोबर आहे. मग मोठाले महाराज आले म्हणले तुमचं स्टेज जरा मोठं आहे, याच्यात मोठा महाराज बसत आहे का नाही? उतरायला इथं JCP पोकल्यान फिरता येईल आहे का नाही? त्याला हार गिर घालायचं म्हणलं महाराज तर शिडीगिडी लावून हार घालता येईल. बरोबर आहे का नाही? हा मग महाराज मला सांगा, तुम्हाला इच्छू कळतो का? इच्छू इच्छ्याला रंग किती असते? दोन. एक काळा आणि दुसरा हा. आपल्याकडे पिवळे कमी आहेत पण काळे जास्त आहेत. इच्छू सोयाबीनच्या वळ्यात, कडब्याच्या वळ्यात, भुसाच्या गांजात कुठं बी निघतो तो. कोण? बरं तो बारीक असला, ठोकर असला, दणका कसा आहे? काळा असला आणि पिवळा असला, दणका कसा आहे? बरं तो बामणाच्या घरी दिसला म्हणजे का हाडून डसतो का? नाही. पाटलाच्या घरी दिसला म्हणजे कातू कातू डसतो का? नाही ना महाराज, असं नाही ना. मला सांगा तुम्ही, ते कोणी असू द्या त्याचा स्वभाव दंश करणे म्हणजे त्याला दणका सारखा आहे. मग पुढचं कोण आहे हे पाहत नाही. ब्राह्मण आहे का पाटील आहे का कोण आहे का काय, क्षुद्र आहे का व्यापारी आहे का कोण आहे, असं ते काय पाहत नाही. आमचे महाराज म्हणतात इचू बामणाला डसला, पांड्याला, पोलीस पाटलाला, यस्कराला, कोतवालाला, धाडवानाला दणका कसा आहे? चला इचू भुसात निघाला, ओळीत निघाला, चादरात निघाला, गोदाड्यात निघाला, दणका कसा आहे? सारखा आहे. तसा महाराज फॉर्च्युनर मध्ये आला, इन्निवा मध्ये आला, ब्रेजा मध्ये आला, सायकलवर आला, पायी आला, विमानानं आला, हेलिकॉप्टरनं आला, ते कोण आहे? हे कळालं तर कीर्तन ऐका, नाही तर झेंडू बम लावून घरी झोप जावं. विठ्ठला अद्वैत सिद्धांत सांगणाऱ्या ह्या जागेमध्ये जर तुम्ही द्वैत पाहत असताल, आहे का नाही? महाराज लहान मोठा जर असा चाचपणी महाराजांमध्ये करीत असताल, व्यक्ती दोषामध्ये जर तुम्ही अडकत असताल, त्याच्या गुणदोषाची चाचपणी पाहून जर त्याचं वक्तव्य स्वीकारित असताल, नाही उभा राहिलेल्या व्यक्ती महत्वाच्या शरीराला जर महाराज म्हणत असताल तर कीर्तन कधी कळायचंच नाही. विठ्ठला कारण आता मला सांगा, मी जर इथं आलो असतो बाय फॉर्मॅलिटी, समजा एक पॅन्ट शर्ट घालून आलो असतो, बरोबर आहे का? आणि बैठकीत बसलो असतो, सरपंच साहेबाच्या घरी आम्ही चहा पाणी घेतलं, महाराज होते आहे का नाही? मी पॅन्ट शर्टवर जर आलो असतो तर तुम्ही मला महाराज म्हणले असते का? नाही ना. तुम्ही म्हणले असते अरे हे सदाशिव काका का तारीख दिली हो, हे महाराज तो पॅन्ट शर्ट घालून आले. आणि मग आता मी अटेन्शन धोतर वगैरे नेहरू, डोक्याला फेटा, कमरेला उपरणं असं उभा राहिलो, कीर्तन सांगायला लागलो तुम्हाला, म्हणजे तुम्ही आता मला काय म्हणणार? हा मग आता तुम्ही मला महाराज म्हणणार का कपड्याला महाराज म्हणणार? मग तुम्ही अजून कपड्यातच अडकलेले. हे सगळं जे आपल्याला करायचंय हे सुटायसाठी करायचंय आणि आपण याच्यात जास्त अडकत चाललो. काय? हा संप्रदाय सुटायसाठी, अडकायसाठी नाही. बरं आता दोन टप्पे सांगितले. पहिला टप्पा अनुकरण सांगितला आणि दुसरा टप्पा अनुसरण सांगितला. अनुकरण आणि अनुसरण. अनुकरण कशासाठी करायचंय तर अनुसरणासाठी करायचंय. आता अनुकरण करीत असताना पुन्हा प्रमाण सांगा. म्हणजे ऐका, तुळशी माळ गळा, गोपी चंदन, हे झालं अनुकरण. बाबा हे काय झालं? अनुकरण. आणि आता त्याच्या पुढे अनुसरण काय? हृदयी कळवळा, हे अनुसरण आहे. फक्त आमचा अनुकरणावर जोर आहे. काय? आमचा कशावर जोर आहे? आम्ही अनुकरणानं परमार्थ करायलो, अनुसरणाचा अजून टप्पा लागायचा बाकी आहे. आणि मग महाराज म्हणतात लागणार कधी? कारण अल्प आयुष्य. आणि मग आता थोड्या आयुष्यामध्ये मोठा टप्पा गाठायचा. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे.
धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. पण नेमका आनंद कोण असतो, कुठं भेटतो का कळतो? ज्याला भोगता येतो, त्याचा उपभोग ज्याला घेता येतो तो कोण? ते शरीराचा संबंध जर बघितला तर मदालसा मातेचे प्रकरण जर पाहिले तर शरीर हे नाशिवंत सांगितलं आणि शास्त्र सुद्धा सांगतं शरीर नाशिवंत आहे. का तर याचा मूळ स्वभावच नश्वर आहे. का तर हे बदलतंय आणि जे नित्य बदलत आलंय तो मी नाही, बदलाला जाणणारा मी आहे. मग जाणता जो आहे तो जशाला तसा आहे, बदललंय ते मी नाही, बदलाला जाणणारा मी आहे. म्हणून मी कोण आहे असा विचार करा म्हणतात महाराज. आहे मी हा कोण म्हणे ज्ञानेश्वर. हा आता उत्तर इथंच सांगितलं. ज्ञानेश्वर कोणाचे? पण तुमची वृत्ती माझी वृत्ती निवृत्त झाली की ज्ञान आहेच विठ्ठल. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आता आणखीन सोपा प्रश्न सांगतो. सोपं आपण आता खेळीमेळी तास घेऊ, जास्त काय लांब व्हायचं नाही आपल्याला. कारण 20 मिनिटाच्या पुढे ब्रह्मज्ञान ऐकत नाही, बुद्धी लगेच लीन होती आपली, म्हणजे डोळे झाकत येत, मग मोठ्यानं कडकडावून जांभळ्या येतात. आणि सध्या टाइम तर भुकाचा झालेला आहे हे मला कळायला लागले, पण आता सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. बरोबर आहे का? ऐका मग मायबाप, आपल्याला तुम्ही सगळे प्रपंचातले अनुभव महाअनुभव मंडळी आहेत, सगळे श्रेष्ठ ज्येष्ठ मंडळी आहेत वयानं. मग आता तुम्ही एवढा सगळा आतापर्यंत गाडा हाकीत आला तर ह्या गाड्यामध्ये आपल्याला आपला वैयक्तिक आपला अनुभव पाहायचा. आपल्याला सुख झालं का दुःख झालं का सुख दुःख झालं? दुःख झालं. बरं, अजून हे अनुभव आहे, कारण स्वतःचा अनुभव महत्वाचा आहे. इथे आपल्याला साधनेच्या संबंधानं काय अनुभव आला हा अनुभव प्रगट झाला पाहिजे आपला आपल्याला, म्हणजे आपण किती पाण्यात येत आपल्याला कळतं. लौकिकामध्ये नुसतं सुख आहे, नुसतं दुःख आहे का सुख दुःख आहे का नुसतं दुःखच आहे? हा पहा बरं महाराज. जरासं बोलू का मग? आता राग नाही याचा. कोणत्या काळात सरपंच झालते तुम्ही? 95ला आहे का नाही? तेव्हा मी 10वीला शिकायला होतो. विठ्ठला 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 विठ्ठला. बघा आता सरपंच झाले म्हणल्याच्या नंतर ते जो आनंद होता का दुःख होतं? आनंद होता. बरोबर आहे का नाही? म्हणजे ती काय तुम्ही जे काय परिश्रम केले असते ते फळाला आले, त्याचा तुम्हाला काय वाटला? आनंद वाटला. आणि आज आता आपण पदावून बाजूला आहेत, आता मी रनिंग येईन तुम्ही माझी येत, एवढाच फरक आहे का नाही? कारण मी सध्या सरपंच आहे. विठ्ठल मग आता तफावत अशी आहे महाराज की पदावर आल्याच्या नंतर जो आनंद आहे तो पदचित्त झाल्यानंतर नाही. बरोबर आहे का? आणखीन सोपं सांगतो. बरं, समजा उद्धव महाराज आमच्याकडे आले घरी, आम्ही घर बांधलं, वास्तव शांत होतं, वास्तव शांत करायचं होतं, यजमान आम्ही होतो आणि हे भेटीसाठी आल्याच्या नंतर आम्हाला आहेर घेऊन आले, जोड आहेर. बरोबर आहे ना? रिकामं येतात आधीच पक्का करा. इतक्या माणसा देखत गंगाच्या काठावर आहे, पुन्हा मूळ अधिष्ठाने बाबा अग्नीचं घर आहे. हो हा, इतका जोक नाही, कारण तिथं माफी नाही. विठ्ठला येतान का नाही? आल्याबरोबर आमच्या गळ्यात पडतान, लेकराचा आमच्या गालावून हात फिरतान, म्हणतान वा 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 वा, लगेच कुंखाचं बोट वडतान, आहेर करतान, नेसाबर का घडी मोडा धोत्राची, नेसाबर का घडी मोडा धोत्राची असं म्हणतान. बरोबर आहे. पण कर्मधर्म संयोगानं पुढं त्या नियमाप्रमाणे जर मी मेलो, आहे का नाही? मरणार तर आहेत ना, ते का सुटलं का कोणाला? नाही ना. आहे होय, मरण सुटत असतं का कोणाला? नाही ना सुटत. समजा मी मेल्यावर तुम्ही जर आमच्या 10व्याला आले तर आमच्या पोराच्या तोंडावून हात फिरताना म्हणताना आबा आम्हाला लय कीर्तनाला नेत होते, चांगले होते, डोळ्यात पाणी आणतान, त्याच्या गळ्यात पडतान, त्याला म्हणतान बाळ तुला काही अडचण आली तर आम्हाला फोन करी जाय, अर्ध्या रात्री आम्ही तो ह्या अडचणीला हाकाला धावून येऊ. बरोबर आहे का नाही? हा, मग माझा प्रश्न असा आहे, उद्धव महाराज वास्तुशांतीला सुद्धा आले, आहेर घेऊन आले, आणि आमच्या 10व्याला सुद्धा आले, तिथं सुद्धा टोपी रुमाल पोराला आणला नियमाप्रमाणे. पण वास्तुशांतीला आले तो जो आनंद होता तो आमच्या 10व्याला होता का? नाही. मग उद्धव महाराज 10व्याला आले तर दुःखात आले नाही का? आणि वास्तुशांतीला आले तर सुखात आले नाही का? मग आपल्याला लौकिकामध्ये सुख दुःख होतंय का नुसतं दुःख होतंय का सुख होतंय? सुख दुःख होतंय. पण आपण आतापर्यंत एवढं ध्यानात ठेवलंय संसार दुःख मूळ, त्या पुढं जायला तयार नाहीत. विठ्ठल तसे
कीर्तन आमच्या सारख्या पोरा सोरायनं कीर्तनात म्हणी जाऊ नये प्रमाण संसार दुःख मुळ आणि म्हणताना चौचेरणी आम्ही तुम्हाला नाचू नाचू म्हणायला लावतो आणि कीर्तन झाल्यावर कुठे जातो नाही दुःखाचा आहे तर मग पारावरच राहावं ना घराकडे कशाला जावं संसार जर दुःखाचा आहे असं वाटत असेल तर पुन्हा त्याच्यात जावं वाटत का नाही ना मग गेल्याशिवाय जमत आहे का बरं जाऊ द्या स्वीकारताना साधा स्वीकारला आहे का देवब्राह्मणाची साक्षी होती देवब्राह्मणाची साक्षी होती का सप्तपदी केली सप्तपदी केली का तिच्या बापानं कानात वाजीला आदर होती आमची ना आता झाली आणि मग सोडता येईन का नाही ना धोरण पाहत कसं नाही ना आजा भात नाही आणि सोडायची सांगितली का नाही महाराज म्हणले नका त्या दूर अंडा पोरे आणि सुखे बांधा माड्या घरे अहो महाराजाला सगळं असावं बरं का गाडी असावं ऐश्वर्य असावं घर असावं माडी असावं घोडी असावं बॉडी असावं दाढी असावं सगळं काही असावं धर्मपत्नी असावं लेकरं बाळ सगळं काही त्याचं दन असावं त्याला चांगले ऐश्वर्यात राहता यावं फक्त महाराज त्याच्यात नसावं विठ्ठल विठाला विठाला म्हणून महाराज म्हणले संसारी असावे आसोनी नसावे आणि भजन करावे पण आता पुन्हा सांगितलं महाराजांना महाराज म्हणले मामा संसार जरी असला आणि परमार्थ जरी असला प्रपंच जरी असला आणि परमार्थ जरी असला तर हे संगतीशिवाय होत नाही प्रपंचात सुद्धा काय लागती संगती लागते आणि परमार्थात सुद्धा काय लागती संगती लागते आता साधा जर विषय बघितला तर भजन सुद्धा करायचं म्हणलं तर संगतीशिवाय होतंय का नाही होत कारण चांगली संगती असली की भजन चांगलं होतंय बरोबर आहे का पण महाराज म्हणले हे भजन करताना निसंग झाल्याशिवाय भजन सुरू होत नाही त्याच न करी रे संग राहे निश्चळ लागोन येदी मळ कारण आता पोस्तर मळीत होती ती कोण होती ममता होती आणि तिला आपण ओळखील का मग ओळखी जावा का पसंत करीत जावा ओळखी असं आहे ते जुने लोक ओळखीत होते का पसंत करीत होते ओळखीत होते कारण ओळखिल्याशिवाय तिचा अंगीकार करीत नव्हते पसंत करीत नव्हते कारण पसंत म्हणून ती लक्ष्मी आणीत नव्हते ओळखून लक्ष्मी आणायची असते ओळखून वरायचं असते ओळखून तिच्याशी संलग्न व्हायचं असते आणि तिला संलग्न होण्याकरता तिला ओळखावं लागते मग आपला आणि तिचा परिचय झालाय का आता नेमकी ती कोण आणि ते कोण मग ती मोठी आहे का ते मोठे आहेत आधी कोण आहे ती आधी आहे का ते आधी आहेत असं सोपं सोपं गणित आहे ना कारण संगतीशिवाय कारभार आहे का नाही बघा आता समजा आमच्या गावात सप्ताह सुरू झाला आणि तुम्ही यजमान समजा पट्टी मागायला आले म्हणले महाराज सप्त्याची पट्टी द्या म्हणतो हो हो थांबा थांबा तिला विचारतो नाही नाही आहे सगळ्याच्याच घरी आहे इकडं कोणी किती गप्पा हाणीत असलं तर तिथं चलतच नाही बाया डायरेक्ट म्हणतात तुम्हाला काही कळत सगळ्याच्याच म्हणलेले आहेत एकदा एकदा विठ्ठला विठाला विठाला हे काय मी मनाचं बोलत नाही हे महाराजाचं आहे सगळं आणि महाराज सांगतात म्हणून तुम्हाला सांगायला याचे पुरावे आहेत महाराज कारण चक्रवर्ती राजा होते दशरथ पण शेवटी गुडघ्यावरच बसावं लागलं त्याला विठ्ठला कारण महाराज तिचं अंकित झालं की ती फक्त तिच्या सारखंच फिरवून घेते म्हणून तिची ओळख गरजेची आहे जगद्गुरु तुकाराम महाराजाला साधकानं प्रश्न विचारला म्हणले महाराज तुम्ही तिला ओळखलंय का महाराज म्हणले आम्ही तिला ओळखलंय म्हणून तर ती आमच्या पाया पडते महाराजांनी प्रमाण दिलं तुका म्हणे माया होय दासी लागे पाया होय लागे पाया होय दासी लागे पाया होय
आता हिचा संग सोडा तर निसंग होत नाही, कारण ती सहजासहजी सोडीत नाही ना. महाराज इतकं म्हणजे काही काही गोष्टी पोटतिडकीनं बोलतात महाराज की बाबा अरे सहजासहजी सोडित नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही सोडू नाही. कारण जेव्हा भूक लागती ना तेव्हा घराचं ध्यान होतंय माणसाला. भूक लागती तेव्हा घराचं ध्यान होतंय, आहे का नाही? हा, मग आता हे घर इतकं महत्वाचं आहे, ते घर सोडी जाऊ नाही पण घरात राहत जाऊ नाही. पण त्याच्या पुढं म्हणले राहत असताना ओळखून राहिलं तर घर सुद्धा परिणाम करीत नाही, आहे का नाही? आता सोपा प्रश्न पुन्हा महाराजाचीच भाषा, आपण घरात राहतो का घर आपल्यात राहतंय? आपण घरात राहतो. अजून आपलं इकडचं वार्ड काय म्हणतात महात्मे सगळे महानुभाव मंडळी तुम्ही सगळे, आपण घरात राहतो का घर आपल्यात राहतंय? पुन्हा महाराजाच्या प्रक्रिया आहेत बाबा. डोक्यात टोपी आहे का टोपीत डोकं आहे? हा, निदान टोपी घालणाऱ्याने तरी सांगा. हा, टोपीत डोकं आहे. पण आपण व्यवहारात काय म्हणतो, महाराजाला गंध लावायला गेला पण डोसक्यात टोपी नव्हती घातली. नाही, डोसक्यात नाही, डोक्यात टोपी घालता येत नाही. डोक्यात टोपी जर घालायची म्हणा तर डोकं फोडून 8 टोपी घालावं लागेल. हे डोक्यात घातली, काय टोपीत काय घातलं? आता पायात बूट घालावं का बुटात पाय घालावं? बुटात पाय घालावं, पायात बूट घालता येत नाही. तसं आता मला सांगा, देवात जग पाहावा का जगात देव पाहावा? जगात देव पाहावा, कारण देवाच्या ठिकाणी जगत नाही, देवाशिवाय जगत नाही. आणि इथं जर बघितलं तर ह्या जगाशिवाय देव नाही, कारण देव सापडण्याची जागाच ही आहे मृत्यू लोक. याला भूवैकुंठ म्हणणे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून पहिला प्रश्न असा केला होता महाराजानं की मोक्ष पाहिजे का आनंद पाहिजे? म्हणले मोक्ष नको आम्हाला, आम्हाला आनंद पाहिजे. तुका म्हणे खातो आनंदाचे, आम्हाला आनंद पाहिजे. आणि तो आनंद पाहिजे असेल तर तो आनंद कशाचे तर सांगितलं केवळ आणि केवळ भजनात आहे. आणि हे भजन इतरत्र दुसऱ्या ठिकाणी कुठेही नाही, वैकुंठातही नाही, मोक्षातही नाही आणि स्वर्गात नाहीच नाही. म्हणून आम्हाला ह्या सगळ्या पदाची आशा नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शरणी नको म्हणले आम्हाला महाराज. तिथं आम्हाला फक्त काय पाहिजे? मी भक्त तू ऐसे करी मी भक्त तू देवा. ऐसे करी मी भक्त तू देवा. ऐसे करी मी भक्त तू देवा. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तुझे, मी भक्त तुझे. हरी नामी बाबा महाराज म्हणते नको ब्रह्मज्ञान. हो, एक माणूस जेवाय बसला, पंक्तीला जिलेबी होती, त्यानं 2-3 दुरड्या जिलेबी खाल्ली. आता इतकी खाल्यावर ते तडणी लागलं आणि तडणी लागल्यावर त्याचे युवाई नेमके वाढायला आले. ते म्हणले युवाई तुम्हाला एक काडी घ्यावाच लागत. ते म्हणलं नको बाबा, आता नको. तुम्ही आता काय जरी म्हणले तर आता का नको? तर आता पोट भरलंय म्हणून नको. तसं झाल्यावर नको म्हणते, व्हायच्या आधी नाही. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. आता महाराज वेदांताचा एवढा बाऊ करून टाकलेला आहे ना. वेदांत हे नाव जर ऐकायचं म्हणलं तर काही लोकांना सुतूक पडल्यासारखं होतं, आहे का नाही? इतका बाऊ केलाय त्याचा.
पण त्याच्या एवढं सोपं काहीच नाही महाराज. आणि त्यातल्या त्यात परभणी जिल्हा भाग्यवान आहे, कारण वेदांताचं सगळ्या सोपतल्या सोपं गूढ उकलून सांगणारे महात्मे वेदमूर्ती वेदांत केसरी वेदांत वाचस्पती ब्रह्मीभूत वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकरांचा जिल्हा आहे. विठ्ठला विठाला कारण अर्थाचा संबंध जर बघितला, अनाठाई अनासायास कोणताही साधनेचा आता इथं अंगीकार न करता सरळ, ज्याला सोप्या भाषेमध्ये पहिलं इंटर गाड्या होत्या त्याला बॉस पंप होता, आहे का नाही? हा, आता DI गाडी आली, त्याचं नाव डायरेक्ट इंजेक्ट. DIचा अर्थ काय होतो? डायरेक्ट इंजेक्ट. जसं आता उद्धव महाराज मृदंग वाजवायले, बरोबर आहे का नाही? मग गुरुजी बोल बोटात तयार व्हायलाय का होटात तयार व्हायलाय? हा बघा बरं इवाई, जरा अटेन्शन घ्या, कारण आपण काय साध्या माणसाचे शिष्य नाही हो. आपला सारा कारभार पुरुषोत्तम पुरी उचलतोय. विठाला कारण मला पहिलं कीर्तन गाणगापूरला कोणी दिलं तर आमचे गुरुवर्य भाऊ भानदास महाराज पुरुषोत्तम पुरीकरांनी मला पहिल्यांदा गाणगापूरला दत्त महाराजाच्या तिथं कीर्तनाला उभा केलं. म्हणून हे कीर्तनाचा प्रसाद हे प्रसादिके हे दत्त महाराजाची कृपा आहे. म्हणून मी अवधूत चिंतन विठ्ठला पाठ केलेलं नाही, युट्यूबचे चाटके चुटके जोडलेलं नाही, हे सगळं दत्त महाराजाचा प्रसाद आहे. जसं सुचतंय तसं सांगतो की केवळ केवळ पूर्णाश्रम स्वामी भाऊची कृपा, दत्त महाराजाची कृपा. विठाला आता कुठून मुद्दा सुटला? बोल कुठं तयार होतो नाही म्हणजे मला माहिती आहे. आता कसं आहे माहिती आहे का, नवरदेवाच्या माग मामा पक्केत लागले आणि ते हायतात ना विठ्ठल. त्याला म्हणजे पहिलं सगळं सांगावं लागत होतं नवरदेवाला. हे पाय आता तुला धोतर नेशिलंय, ते म्हणायचं हो, नाकात बोट घालायचे. जुन्या नवरदेवाला सांगावं लागत होतं. हा, कारण ते पारापशी इथे दांडू खेळायचं नाही तर गोट्या खेळायचं, आणि गोट्या खेळता खेळता उचलून तांग्यात घालायचं, आणि तांग्यात घातल्यावर चालता चालता त्याचे मेकडं काढायचे, शेंबूड शिकरायचं आणि धोतर नेसवायचं, आणि बैठकीत बसल्यावर त्याला सांगायचं, पाहुणे डावणे आल्यावर राम राम म्हणायचं, इकडं तिकडं पाहायचं, वाढायला आल्यावर सोयीनं खाचं, वच वच खाचं, हा, डकण्या हातात चपाती घेऊन उजव्या हातानं मोडायची. हे सांगावं लागत होतं कोणाला? हा, त्याच्यामुळं मामा लागतात माग. बघा मुद्दा कसा आहे महाराज, बोल बोटात तयार झाला का होटात तयार झाला? होटात तयार झाला. होटात बोल येण्याकरता तो अंतकरणात अगोदर प्रगट झाला. अंतरीचे धावे, मग आतून हा प्रगट झाला होटातून, बोटाद्वारे कृतीत आला, बोटाद्वारे कृतीत आला. हे आपले साऊंड सिस्टीम वाले भाऊ यायच्या ह्या उपकरणाच्या माध्यमातून पुन्हा कानाद्वारे कुठं गेला? अंतकरणात गेला. आलता कुठून? अंतकरणातून गेला कुठं? असं जर झालं तर भजनाचं सार्थक आहे. विठ्ठल आणि मग इथं महाराज म्हणते निसंग कात ही स्वहिताची साधना आहे, आणि स्वहिताच्या साधनेसाठी ही साधना आपण आपली करायची असते. म्हणून काही जुने मंडळी म्हणते तर साधूचं भजन आणि भोजन एकांतात असते. साधू लोकेशनामध्ये भजन करीत नाही, आणि साधू भोजन सुद्धा लोकेशनात करीत नाहीत, कारण लोकांच्या समोर भोजन करीत नाहीत आणि लोकांच्या समोर भजन करीत नाहीत, त्यांना साधू म्हणत असते. बरोबर आहे. मग असे साधू कोण आहेत तर म्हणले त्यांच्या संगतीमध्ये आपलं हित आहे. स्वहिता कारणे संगती साधूची. मग आता साधू ओळखायचे जर असते तर साधू आपल्याला ओळखिता येतात का? त्याला प्रमाण भरपूर येतं. आयसी कैसी याने भेटतील. मग आता ते भेटणार नाहीत, कळणार आहेत, आणि कळण्याकरता आपल्याला इथं दक्ष व्हावं लागेल, दक्ष सावध व्हावं लागेल. आणि सावध होण्याकरता काय करावं लागेल? भजन करावं लागेल. आणि सावध होण्याकरता भजन करावं लागेल. नाही महाराज, सावध झाल्याशिवाय भजन करता येत नाही. बरं, मग आता त्या भजनाला सुद्धा संगती सांगितली. दोन संगती सांगतो. संसारात दुःख आहे,
संसाराला कारण संगती आहे आणि परमार्थाचा सिद्धांत बघितला तर याच्यातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा कारण संगती आहे. पण संगता महिमा जर पाहायला गेलं तर महाराज म्हणते पतन आणि उद्धार. आता संगतीमध्ये पतन सुद्धा आहे आणि संगतीमध्ये उद्धार सुद्धा आहे. उद्धार ज्या संगती ती संगती काय आणि पतन जे काय त्या संगती ती संगती काय. मग आता ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतेत महाराज. पहिला संबंध अहम ममतेच्या लवड सवडी मातेन पावती बापुडी म्हणून जन्म मरणाच्या दुथडी विठ्ठल विठ्ठल. मग आता ही संगती झाली अहम आणि ममत्व. आता हे कारण ठरलं कशाला. जन्म मरण जन्म मरण जन्म मरण ह्या दोन थडी येतात. दोन थड्या ढवळणं चालल्यात का तर ही संगती केली तिची ममतेची. म्हणून अहम ममतेच्या लवड सवडी मातेनं पावती बापुडी. मातेनं म्हणजे परमात्मा स्वरूपापर्यंत आपण पोहोचत नाहीत का तर ही पोहोचू देत नाही. हे आवरण जे वरचं आहे मलविक्षेप आवरण नावाचा संबंध जो आहे हा तिथपर्यंत जाऊ देत नाही. आणि मग आता याच्यातून सुटायचं असेल तर काय करावं लागेल म्हणजे निसंग व्हावं लागेल. पण संगतीशिवाय निसंग होत नाही. मग आता संगती कोणाची करायची ते सुद्धा सांगितलं. आता नेमकी सट झाली. सट झाली का नाही झाली आहे ना. नागदिवे झाले नाही का झाले. आपण आता सट झाली म्हणल्यानंतर आपल्याला खंडोबारायाचं दर्शन घेता आलं. आपण खंडोबारायाचं दर्शन घेतलं. तळी सुद्धा उचलली. कळून उचलली का न कळून उचलली हा बघा ना. महाराज म्हणते तिथं सुद्धा अर्थ सांगितला महाराजानं. कारण तिथं तो जो वाघ्या आहे वाघ्या त्या वाघ्याला सूचक इशारा दिला महाराजानं. कोणता वाघ्या अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा. हा मग आता इथं सुद्धा संगती सांगितली अहम आणि सोहम. अहम आणि सोहम. ज्या दिवशी सोहम कळाला त्या दिवशी अहम नाही सोहमच आहे. सोहमच आहे सोहमच आहे विठ्ठल. हे कळलंय आणि कळाल्याच्या नंतर पुन्हा भजनच करणं. कारण सावध होऊन भजनी लागा. म्हणून म्हणले नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव आणि मी भक्त तू देव. कारण तुम्हाला देव म्हणून पाहण्यामध्ये जो आनंद आहे तो मला भक्त राहण्यामध्ये आनंद आहे. का तर मला तुम्हाला देव म्हणून तुमचं भजन करण्यामध्ये जो आनंद आहे तो मला देव होण्यामध्ये नाही विठ्ठल. कारण देवाचं चिंतन जर बघितलं तर देवाचं स्वरूप उच्चतम कोटीचा विषय सांगतात महाराज. देवाचं स्वरूप हे सुखरूप आहे पण देवाला सुख नाही. सुखरूप आहे सा माझ्या पांडुरंगा. पण पांडुरंग राया म्हणते बाबा माझं स्वरूप सुखरूप आहे पण तुम्ही येत जा निदान निदान आषाढी कार्तिकी विसरू नका. हा का नका तर तुम्ही आल्याशिवाय मला सुख होत नाही. कारण भक्ताचा लढिवाळ आहे परमात्मा आणि भक्त जेवढे परमात्म्याकडे जातील तेवढा परमात्मा सुखी राहतो. नाही नाही महाराज निष्काम भक्ती करणाऱ्या साधकाचे कनिष्ठातल्या कनिष्ठ दर्जाचे काम परमात्म्याने केले असे सगुणातले पुरावे आपल्याकडे आहे. चाल मग मुद्दा असा सांगायचा संगतीनं उद्धार आहे आणि संगतीनं पतन आहे. ज्या संगतीनं उद्धार आहे ती संगती काय तर सांगितलं अहम वाघ्या सोहम वाघ्या ही संगती सांगितली. आणि ज्या संगतीनं पतन आहे ती संगती सांगितली अहम आणि ममत्व. मग आता ह्या ममत्वाचा संबंध जर बघितला तर ही ममता ह्या मायेला इथून सोडता येत नाही. कारण इथं जर सोडलं तर इथं राहता येत नाही. अवतारातल्या देवाला अवताराला येताना सुद्धा तिला संगतीत घेऊनच यावं लागलं इथं. आणि इथं राहत असताना सुद्धा तिला संगतीत ठेवावं लागलं. म्हणून तर राम प्रभूचं दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर सीताराम म्हणावं लागतंय. कृष्ण परमात्म्याचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर राधा कृष्ण म्हणावं लागतंय. आणि भगवान शंकराचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर नमः पार्वती विठ्ठला. असं असं कळून कळून महाराज म्हणते कळून जर प्रपंच केला कळून जर प्रपंचात राहिलो कळून जर प्रपंच झाला तर तो प्रपंच म्हणजे परमार्थच आहे. मला सुटल्याला मुद्दा हातावर घेतो पुन्हा. आपण घरात राहतो का घर आपल्यात राहतो. एवढं 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 निघालं म्हणजे मरण संपलं. तुम्ही म्हणता इतक्या चटकन मरण संपवायला. अहो मरणमारी विद्या तशी आहे. ही मरणमारी विद्या जर एकदा शिकलं ना माणूस ही मरणमारी विद्या एकदा जर शिकलं ना तर त्याला अभय अक्षय त्याच्या क्षय नाही कधी त्याला भय नाही कशाचं. आणि ही मरणमारी विद्या केवळ केवळ श्रीमद भागवत कथेमध्ये विठ्ठल.
ग्रंथ महाराज, त्या ग्रंथाचं श्रवण केल्याच्या नंतर आत्यंतिक दुःखाची बाधा इथं कायम समूळासहित संपती. आत्यंतिक दुःखाची बाधा म्हणजे काय तर महाराज, संसार इथं थांबतो, संसार संपतो. नाही महाराज, संपला नसला असला तरी त्याचा परिणाम आमच्यावर होत नाही. याच्याकरता आम्हाला भागवत ऐकायचं. मग माझा प्रश्न असा आहे महाराज, घरात राहतो का घर आपल्यात राहतं? घर आपल्यात राहतं. कारण आपण आता समजा घटकाभर असं गृहीत धरायचं, उद्धव महाराज ब्राह्मणवाडीहून इथं आले, बरोबर आहे का नाही? आता मी विचारलं, उद्धव महाराज तुमच्या घराचं दरवाजा कुणीकडे? तुम्ही काय म्हणणार? खालतं. घराचे दरवाजे खालतच असते सरासरी कोणाचे, आहे का नाही? हा, मग मी म्हणलं बाबा आता घरातून आत जर गेलं तर तुमच्या घरात कपाट कोण्या खोलीत ठेवलेले? ते म्हणले आत जा, आत गेल्या उजव्या हाताला मधात जा, मधात गेल्या डाव्या हाताला वळा. आमच्या खोलीत पहिल्यांदा गेले की कपाटच दिसते, बरोबर आहे का नाही? मला कळतंय तितकं, निदान कपाट तरी कळतंय, बाकी नाही काही कळा तिकडं. बघा हा, आता तुम्ही ब्राह्मणवाडीत येत का? नाही. आता तुम्ही घरात येत का? नाही. मग तुम्ही घर सांगितलं नाही का? सांगितलं. म्हणजे आता घर तुमच्यात नाही का? मग तुम्ही घरात राहतात का घर तुमच्यात राहतंय? मग तुम्ही घर सोडायचंय का तुमच्यातलं घर काढायचंय? याचंच नाव परमार्थ आहे. विठ्ठल. आता निसंदेह राहिलं पाहिजे, निसंदेह. हरिपाठात सांगितलं बाबा, निद्वंद निशंक विचारिता सुखानंद हृदयी. बस झालं, कामच झालं. विठाला चला, आता निशंक झालं पाहिजे, शंका नाही ठेवायची कशाची. कारण महाराज म्हणते एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय. हा, मग आता संशय होता आतापर्यंत, सगळ्या गोष्टी संशयाने आहेत. सगळ्या गोष्टी कशा आहेत? संशयाने. व्यवहार कसा आहे? संशयाने. आपण आपल्या नावाला सुद्धा संशयच आहे आपला. कारण हा नाव, जे नाव आपल्याला दिलं गेलेलं आहे, हे नाव सुद्धा कसं आहे? संशय आहे. आणि हा संशय निराश करण्याकरता केवळ आणि केवळ हा शंका, संशय आणि हा भ्रम, शंका, संशय आणि भ्रम एवढं निराश करण्याकरताच हे सगळा घटाटोप आहे. हे परमार्थ, पोथ्या, महाअनुभवाचे चिंतन, इकडं दिंडी मार्ग, नगर प्रदक्षिणा, तीर्थयात्रा, सप्तपुऱ्या, हे सगळे तीर्थावरचे, क्षेत्रावरचे सप्ते, हे कशासाठी आहेत? तर फक्त शंका निराश करण्यासाठी. आणि ह्या शंका निराश करीत असताना ह्या शंकेचा निराश जर होत असेल तर तो एका श्री गुरुच्या संगतीत होत असतो. कारण निराश करण्याकरता, ज्याचा निराश करायचा आहे, जिचा निराश करायचा आहे, ती एकटी नाही, तिला सहकार्य करणारे 6 जण आहेत. ती एकटी नाही, तिला सहकार्य करणारे किती आहेत? 6 आहेत. हो. आणि मग ह्या 6 जणाच्या ताब्यातून जर समजा सुटायचं म्हणलं तर ते एवढं सोपं नाही. का तर ह्या 6ला सांभाळणारी ती लयच मोठी आहे. कारण तिनं फोन केला तर कलेक्टर सुद्धा काही बोलत नाही. आलं का तुमच्या ध्यानात मुद्दा? कारण तिचं आधिपत्य, तिचं साम्राज्य इतकं मोठं आहे महाराज. कारण इथं तिच्याशिवाय काही हालत. हा, आणि मग तिचं आधिपत्य जे आहे, हे आधिपत्य संपिता येत नाही. म्हणले मग महाराज एका एकाला धरा, जमत नाही. का जमत नाही? तर त्याचे चांगले चांगले पुरावे आहेत महाराज. आता मला कोणावर वास्तविक टीका करायची नाही, पण जर समजा तुम्हाला म्हणलं ध्यानाला बसा, ध्यान बसा. आता म्हणले महाराज घरी जातो तसंच करतो. घरी गेले, आसन टाकलं, सुवासिक असणारं उदबत्ती लावली, दरवाजे बंद केले आणि डोळे झाकून ध्यानाला बसले. किती मिनिटं बसू शकते? माझा अनुभव सांगतो तुम्हाला. डोळे उघड्या असताना जे दिसत नाही ते डोळे झाकल्यावर दिसत आहे. काय? कारण ते नाही दाखवायचं ते आधी दाखवित आहे. जिथं नाही न्यायचं तिथं आधी नेतंय. जे नाही करायचं ते आधी करायला लावतंय. आणि याचा बंदोबस्त केल्याशिवाय बसता येत नाही. कारण ते बसल्याशिवाय आपण बसत नाहीत. विठ्ठला महाराज काय म्हणले बुवा, याला काय काय करूया म्हणा, परीना आवरे नारायणा. कारण महाराज म्हणजे हे वाऱ्यापेक्षा वेगवाने, मन चंचल चपळ, जाता येता मग लगे वेळ. आता हे जाणं येणं ज्याचं आहे ह्या मनाचं, हे जातंय आणि येतंय, हे क्षणार्धात जातंय क्षणार्धात येतंय.
हे जाणं येणं ज्या दिवशी याचं थांबल, याचा चंचलपणा ज्या दिवशी थांबल, ज्या दिवशी हे स्थित प्रज्ञ होईल, ज्या दिवशी एका जागेवर बसल ठाईच बैसोनी त्याची बैठक झाली पाहिजे. त्याची बैठक होण्याकरता त्याला सवय आहे की कुठचा तरी विषय लागतो, कारण तो विषय असल्याशिवाय ते फिरत नाही. आणि मग फिरत जरी राहिलं तर फिरताना भ्रमण करताना सुद्धा त्याच विषयाचं चिंतन करीत फिरलं तर ते फिरणं त्याच्यावर परिणाम करीत नाही. म्हणून म्हणले अखंड चिंतन. आता सातत्यानं परमात्म्याच्या नामाचं चिंतन जर कोण करीत असेल तर चिंतन करणं हा स्वभाव चित्ताचा आहे. चिंतन करणं हा स्वभाव कोणाचा? चित्ताचा. आणि मग आता चिंतनासाठी चित्ताला विषय निवडायचा आहे, कारण आतापर्यंत चित्तानं चिंतन केलेलाच परिणाम आहे. त्या परिणामाचं नाव आहे सुख दुःख. आणि आता सुखाचा संबंध लावायचा असेल तर तो सुद्धा चित्ताच्याच चिंतनानं लागणार आहे. आणि चिंतनासाठी विषय निवडायचा आहे. तो विषय काय तर म्हणजे तो विषय सार असला पाहिजे. मग सार विषय काय तर सार 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 विठोबा नाम तुझे सार. मग सार नाम काय तर परमात्माचे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. मग आता सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. मग आता सत्य सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य कोण आहे तर श्री विठ्ठले. सत्य काय आहे तर श्री विठ्ठलाचं नाम आहे. त्याच्या पलीकडे दुसरं काही सत्य नाही. आणि मग अशा सत्य विषयाचं चिंतन कोण करतंय तर म्हणले चित्त करतंय. सत्य विषयाचं चिंतन कोण करतंय? चित्त करतंय. म्हणले मग आता चित्तानं जर सत्य विषयाचं चिंतन केलं तर चित्ताला काय होईल? म्हणजे आनंद होईल. मग आता याचं जोडजाड करा. सत्य चित्त आनंद. आता उच्चार एक करा. सत चित आनंद. हे तुमचं माझं स्वरूप आहे. विठ्ठल म्हणून परिणामाचा सांगितला. चिंतने चिंतने तदरूपता. राम म्हणता रामच होईजे. जसं शबरी मातंग ऋषीच्या शब्दावर विश्वास ठेवून प्रभू रामचंद्राचं भजन करीत राहिली. कधी येतील म्हणून विचारलं नाही, पण वाट पाहत राहिली. अट्टहासानं स्वागताच्या तयारीत राहिली आणि दक्ष अवस्थेत परमात्म्याचं नामचिंतन करीत राहिली. रामचंद्र प्रभू आले, दर्शन झालं, आश्रून असणारा अभिषेक चरणाचा झाला आणि शबरी प्रत्यक्ष राम स्वरूपाला प्राप्त झाली. तसं राम 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 म्हणता म्हणता त्या दिवशी ज्या दिवशी रामच आहे असं कळल त्या दिवशी मी राम स्वरूपाला जाईल. मग आता मला राम व्हायचंय का मी रामच आहे? रामच आहे. म्हणून महाराज म्हणले देवची बरे देवची देवची बरे देवची बरे देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही. मग आता शेवट सिद्धांत करायचा. नेमकं मरण कोणाला? मरण तर आहे हे पक्क आहे. मरण आहे हे पक्क आहे. हे सत्य आहे. ते मान्य करावं लागेल. पण मरतं कोण? हा, देह मरतो. बर, आपलं काय म्हणणं आहे? शरीर मरतं. आपलं काय म्हणणं आहे? कारण बीट होताना एका बोलीवर बीट होत नसते है ना. आडते रे हुशार राहते. बंबा हाणून आधी तपासित येतात मग माल बिटात घेतात. 50 50 56 56 60 60 असं बीट झालं पाहिजे का नाही? तसं मरतं कोण? शरीर मरतं. बर बर, चला आता तुमच्या तिघाच्या बोलीनुसार आपण बीट करू, आहे का नाही? आता बिटात माल घ्यायचा आपल्याला. शरीर खरं का खोटं? हा, दिसलं का भासलं? भास खरा का खोटा? खोटा म्हणावं तर प्रचितीला आला आणि खरा म्हणावं तर नाही, आहे का नाही? तुम्ही म्हणता तू असं कसं बोलतो?
आहे का नाही? याला खोटं म्हणा तर याच्याशिवाय काही कळालंय का? नाही ना. शरीर उत्तम सांगितलं. हा. आनंद पाहिजे असेल तर कुठे? इथं आहे. देव पाहिजे असेल तर कुठे? इथं आहे. भजन पाहिजे असेल तर कुठे? इथं आहे. सगळ्या सोयी जर पाहिजे असतील तर कुठे? इथं आहे. मग हे बेकार आहे का चांगलं आहे? मग चांगलं आहे म्हणावं तर हे खरं आहे का आणि हे खोटं आहे का? ते खालीवरी लोन झाल्यावर कशी कोंडी फोडावं लागते? पाट्या खेळले का तुम्ही कधी? पाट्या जर खेळल्या असल्या खालीवरी लोन झालं की मग कोंडी फोडावं लागते. कारण वरचा गडी खाली आलाय आणि खालचा गडी वरी गेलाय. आता कोंडी आलतून जर लोन गेलं नाही तर हाडे होणार नाही. नाही तर पाटी बसन राजा हो विठ्ठला. विठाला विठाला जसं महाराज म्हणते मृगजळ दिसतं का भासतं? भासतं. मृगजळ भासतं. मग आता भासतं म्हणा तर त्या मृगजळातलं पाणी खरं असतं का? नसतं. नसतं म्हणा तर त्या पाण्याला खरं समजून हरिण पळत नाही का? आणि पळता पळता धडकी भरून मरत नाही का? कोण? किती हरण मेले आतापासून? कशानं मेले? फक्त धाकानं मेले. कशाच्या? मरणाच्या. दुसरा धाकत नव्हता कोणता. का म्हणून तर ते कळून घेतलं नाही. अहो शरीर बदलणार आहे हे 100% खरं आहे. पण बदलत असताना बदलाला जाणणारा बदलणार नाही हे कळल्याशिवाय सोडू नका. विठ्ठल असं सोपा विषय. कारण महाराज काय म्हणते तर हे आता एकदाच मरतय का मरत मरत जगायलोत आपण? कसं वालय महाराज? आपला बालपणा आता राहिला का? नाही राहिला. मग बालपणा गेला हे जाणणारे तुम्ही नाहीत का? आहे. मग आता जर समजा एखादा पोरगा इथं खेळत असला तर तुम्ही म्हणता हे काय लुडो खेळायलेले पोर हो? आमच्या काळात सूर पारंब्या खेळत होतो. हा या एरीच्या थारुळ्या उडी हाणली तर त्या कडीला जात होती. पण उडी हाणणारं शरीर आता आहे का? नाही. पण मग जाणणारे तुम्ही बदलले का? तेच आहेत. मग आता पुढं चालून व्यवहारामध्ये तारुण्य अवस्थेमध्ये तुम्ही काही रान घेतला असेल, काही सौदे केले असतील, काही व्यवहारामध्ये तरबेज झाला असतात. या सगळं करणारं शरीर आता आहे का? नाही. पण जाणणारे तुम्ही नाहीत का? आहेत. अजून इथून बसल्या बसल्या नंबर बांधाची उरुळी तुमच्या ध्यानात आहे का नाही? हा. पण ज्या काळात तुम्ही त्या नंबर बांधावून चक्कर हाणून आले ते शरीर आता आहे का? नाही. ते शरीर गेलं नाही का? गेलं. पण मग जाणणारा बदलला का शरीर बदललं? शरीर बदललं. मग आता हळूहळू हे शरीर सुद्धा तुमची साथ सोडायले हे कोणाला कळायले? हा. मग जे बदलतंय ते मी नाही आणि बदलाला जो जाणतो तो मी आहे हे कळणं म्हणजे मरण मारणे. म्हणून म्हणते मरतय कोण तर फक्त मरणच मरतय, दुसरं कोणी मरत नाही. म्हणून म्हणले मरण माझे मरुनी मरण माझे मद केले अमर मद केले मरून गेले आणि मज केले. पण साधक महाराज पुन्हा पुरावा द्याला मरण मेल्याच्या नंतर अमर करायचंय का? अमरच तर म्हणले अमर आहा अमर आणि खरे की पहा खोटे हे ज्याचं त्यानं तपासा. दुसऱ्याच्या सांगण्यावर राहू नका. माझी स्वतःची तपासणी मी केली आणि मला कळालं की खरंच मी बदललो नाही. मी जो आहे तोच आहे आणि जो मी तोच आहे तो मी आहे. कोण मी आहे? तो मी आहे. तो हा विठ्ठल
तो हा माधव याच्यापेक्षा मोठं ब्रह्मज्ञान काहीच नाही. विठ्ठला विठ्ठला एवढंच फक्त कळण्याकरता हे सगळा सायाचे. आणि आता महाराज म्हणतात आता कळालं. कळालं महाराज, कळालं? हो कळालं. मग आता काय करणार? म्हणजे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकल जन, अज्ञानी लावावे सन्मार्ग. हा, म्हणून आता आम्ही कंबर बांधली. आणि कंबर बांधल्याच्या नंतर तुम्हाला सांगायला आयम ब्रह्म तत्वमाशी, तो मी आहे, देव मी आहे, देव मी आहे, देव मी आहे. बर, याच्या आधी काय सांगित होते? मी नावाचा आहे, मी पदाचा आहे, मी कुळाचा आहे, मी गोत्राचा आहे, मी वर्णाचा आहे, मी कोणीतरी विशेष आहे, असा शरीराबद्दल अहंकार घेऊन मिरवत होतो. बरोबर, आता शरीराचा अहंकार गेला महाराज. आणि आता मी देव आहे असं मला कळालं. मग आता पुन्हा अहंकार कशाचा झाला? मी देव आहे याचा अहंकार झाला. मग पहिलाच बरा नव्हता का? असं असं बघा ना तुम्ही पुन्हा म्हणता तू एकीकडून बोलत नाही, दोन्ही कुण कसा बोलत नाही. आता बघा उद्धव महाराज एकीकडून मृदंग वाजित आहेत का दोन्हीकडून? हा, दोन्हीकडून वाजत. एकीकडून वाजल्यावर त्याच्यात गोडी आहे का? नाही ना. तसं वक्ता ह्या नात्यानं इथं साधना सगुण आहे आणि साध्य निर्गुण आहे. मग ह्या न्यायानं मी एकीकडून बोलावं का दोन्हीकडून बोलावं? आणि मग व्यवहारात दो तोंडे माणसं चांगले असतात का? असं सोपं सोपं गणित पाहतो. कारण आता द्वैत अद्वैताचं समीकरण सांगितलं महाराज. अद्वैताचं चिंतन बघितलं तर महाराज म्हणजे अद्वैत कुसरी विरळा जाणे हे सगळ्याला समजत नाही. जो खरा दास सद्गुरूचा तोची जाणे. मग आता ज्यानं खरंच श्री गुरुची निष्ठेनं सेवा केली त्याच्याकडे हे सगळा अनुभव राहतो. आणि तो इथं जीवनमुक्त स्थितीला पात्र आहे. आता जीवनमुक्त स्थितीला पात्र आहे म्हणजे या लौकिकातल्या कोणत्याही प्रचिती परिणामाची चिंता न करता तो त्याच्याच आनंदात त्याच्याच महिमेत राहतो. त्याला जीवनमुक्त म्हणावं. विठ्ठल विठ्ठला कसं अवस्था ही ज्याच्या त्याच्यासाठी असते आणि ज्याची त्याची अवस्था. आता आम्हाला जर कळायचं असेल की बुवा पुढची साधक अनुभवातली मंडळी ही महानुभाव मंडळी साधक आहे, तर आम्हाला सुद्धा साधक राहावं लागेल. आम्ही बाधक असतो तर साधक आम्हाला कळायचे नाही. कारण साधक आणि बाधक ह्या दोन संबंध बघितला तर साधनेनं हा साधक आहे आणि आपण लौकिकाच्या संबंधानं बाधक आहेत. मग बाधकानं साधकाच्या संगतीत जाऊ नये का? तर त्याच्या साधनेचा आपण तिथं विक्षेप तयार करायला. मग साधकानं बाधकाच्या संगतीत यावं का? तर बाधकाला साधक करण्याची समाधान देण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. तेवढं कौशल्य श्री गुरुच्या संबंधानं आहे. आणि मग त्या साधक बाधक संबंधाचा संबंध जर बघितला तर महाराज म्हणते तिथून पुढचा विषय तो साधकही नको आणि तो बाधकही नको, मग हेही नाही आणि मग तेही नाही, वेगळा दोन्ही पासोणी. मग आता मला प्रपंचही नको आणि मला परमार्थही नको. का नको? तो सुरू केलेला परमार्थ माझ्या देखत मी संपविलाय. कारण मी जो परमार्थ सुरू केला तो माझ्या देखत संपला पाहिजे. का? तर मला त्याच्या पुढचा आनंद पाहिजे. कारण त्याच्या पुढं आनंद आहे. हा, आता पंचविषयाचा संबंध सांगितला, त्याच्या पुढे पंचकोशाचा संबंध सांगितला. या 5 कोशामध्ये शेवटचा कोश आनंदमय कोश सांगितला. आनंदमय कोशाच्या पुढं सुद्धा आनंद सांगितला. कारण आनंदमय कोशातला आनंद त्या स्थितीपुरता मर्यादित आहे आणि ती स्थिती संपली की परत आत्यंतिक दुःखाची म्हणजे परत आता इथं वृत्ती प्रवृत्ती निवृत्तीचा बात सुरू होतो किंवा अंगीकार सुरू होतो. आणि त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर सांगितलं तिथं आनंद आहे. म्हणून वेदानं सूचक इशारा दिला. नेती 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 शब्दाचा अर्थ पुढता पुढे पुढे पुढे. म्हणून रामायणावाले म्हणते चला पुढे. कारण इथं थांबून समाधान नाही. कारण इतक्यावर थांबायचं नाही. म्हणून पुढे चला. म्हणून म्हणले चला पुढे. कारण पुढे देव आहे, याच्या पुढं सुद्धा आहे आणि ते पुढचं जे आहे ते आपल्याला भेटलं पाहिजे. याच्याकरता काय करा? तर महाराज म्हणले भजन करा. बरं म्हणले, पटलं. मग आता देव मी आहे असं कळाल्याच्या नंतर थांबायचं का? म्हणले थांबायचं नाही. मग पुन्हा काय करायचं? म्हणले पुन्हा देवाचं भजन करायचं. देवाचं भजन का करायचं? तर आता परत मी देव याचा अहंकार होऊ नये म्हणून. जसं सोपा विषय सांगितला महाराजांनी. आता रोग झालाय. कोणता रोग झालाय? भवरोग झालाय. आता भवरोगाचे लक्षण काय? जे खोटं आहे त्याला खरं म्हणणं हे भवरोगाचं पहिलं लक्षण आहे. विठ्ठला आणि मग याची चाचपणी कोणाला आहे? आपल्याला आहे. आपण तपासलं पाहिजे आपण कशाला खरं म्हणतो आणि कशाला खोटं म्हणतो. मग जे खरं आहे त्यालाच खरं म्हणी जावा का जे खोटं आहे त्याला खरं म्हणी जावा?
तर म्हणले जे खरं आहे त्यालाच खरं म्हणे जावा. मग आता खरं कोण आहे तर प्रमाण सांगितलं, खरे तुम्ही, आपण खरे. महाराज म्हणले देवाची बरे, देवाची बरे. तो का म्हणे खरे तुम्ही. मग आपण आपल्याला स्वतःला देव म्हणून पाहतो का आपण दुसऱ्याला देव म्हणून पाहतो. ज्याची जशी दृष्टी असेल त्याला तशी सृष्टी दिसत, बरोबर आहे का नाही. मग आता दृष्टीमध्ये जर सारखा देव दिसत असेल, आता दृष्टी पुढे, मग आता जर सारखा परमात्मा दृष्टीने दिसत असेल तर मग आता परमात्मा दिसल का माणसं दिसते, परमात्मा दिसन का बाया माणसं दिसते, परमात्मा दिसन का ढोरं वासरं दिसते. असायला बाया माणसं आहेत, असायला पुरुष आहे, असायला स्त्री आहे, असायला कुत्र आहे, असायला बैल आहे, पण दिसायला काय दिसायले, हा अनुभव आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव. मग आता इथं काम झालं, तो सुटला गा. कोण सुटला, हा अनुभव ज्याला आला तो सुटला गा. हे मजस्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जे जे जाणिले तो सुटला गा. मग हे मजस्तव झाले पण मी नाही केले. मग आता मी इथं करता नाही, मी करता नाही या न्यायानं मी भोगता नाही, मी करता भोगता नाही या न्यायानं मला पाप पुण्य नाही, आणि मला पाप पुण्य नाही या न्यायानं मला जन्म मरण नाही. आणि जन्म मरण ज्याला नाही तो कोण आहे तर म्हणले तो अमर आहे, आणि अमर कोण आहे तर म्हणले तो परमात्मा आहे. विठ्ठला जायचं का, हो जा, ते पितराचा कार्यक्रम असेल तुमचा, तुम्ही जाऊ शकता, काय अडचण नाही. अजून कोण पाहुणे असतील ते जाऊ शकते, जा. आमंत्रित पाहुणे कोणीच जाऊ शकते, कारण तुमचे पाय पूजल्याशिवाय आमचं कीर्तन सुटत नाही. विठ्ठल मग आता एक प्राणी आहे, सगळ्यात सोपा प्राणी सांगतो तुम्हाला. बद्धमुक्तचं चिंतन करू, आपली प्रस्तावना संपू, म्हणजे अभंग हातावर घेता येईल आपल्याला, आहे का नाही. तुम्ही म्हणता तू ये धुळ का बाजाचं सुंबोळीत होता का काय, इतकी आंबाडी इतके तोडेन काय वळलं बाबा तो, येठण वळलं का सोड. अभंग सोडून बोललोच नाही. विठाला काय असतंय महाराज, जाणकार माणसाला ह्या भूमिका कळत्या, पण आता बरेच माणसं असे असतील ते म्हणतात महाराज अभंग आलात नाही, अरे बाजूला गेलात नाही. कारण आमचे महाराज म्हणले पोरो राहताना असं राहा सडक लावलेल्या ढोरासारखं. सडक लावलेलं ढोर कळत आहे ना, ते सडक लावलेलं ढोर सडक लावून तुम्ही पाथरीला जर गेले तर वापस येऊस तर ते भवतालाच खोदळीन, पण जागेवरच येते. तसं चाकोरीचा संबंध जर बघितला महाराज तर याच्याहून बाजूला जायचं नाही. बाजूला का जायचं नाही तर याच्यातच बोलायसारखं भक्कम येतं, बाहेरचं सांगायची गरज काय. चल मग माझा मुद्दा असा, गाढव नावाचा एक प्राणी आहे, त्याला आपल्या शुद्ध भाषेमध्ये गध म्हणते, गध. मग हे गध मालकासंग इमानदार असतंय का बैमान असतंय, कोण कोण कोणासंग, मालकासंग. कोण, गध. मालकासंग कसं राहतंय, आणि आपण मग गध कोण. ही महाराजाची भाषा आहे बरं का आमच्या, मी नाही बोलत, हे शब्द आपले नाहीत. बघा मग आता या प्राण्याची जर आता इथं समीक्षा केली महाराज तर त्याला गाढव का म्हणलं गेलं, त्याचे दोन कारण आहेत. ते पावसाळ्यात खराब होतंय आणि उन्हाळ्यात सुधरतंय. कोण, हा म्हणजे पावसाळ्यामध्ये खायला भरपूर असतंय तरी ते खराब होतंय, आणि उन्हाळ्यात खायला नसतंय तरी ते बमच्या बम राहतंय. त्याचे कारण काय, ते असं खळडीत खळडीत त्याकडे लोक गेलं, मागं वळून पाहिलं तर त्याला हिरवं दिसत आहे. कोणाला, मग ते तिकून नेटानं खळडी तिकडे येते, आणि इकडं खळणं झाल्यावर पुन्हा मागं पाहता येतं, मागं कसं दिसतंय. मग ते खातंय पण त्याला मागं हिरवं दिसतंय, त्याला वाटतंय मी खाल्लं, मग वाटतंय म्हणून ते खराब होतंय. कोण, असं आहे ते. हा, वाटणं म्हणजे संशय, वाटणं म्हणजे संशय. आपल्याला वाटलं की आपण कोणतरी आहेत, आणि मग आपला अपमान झाला, आपल्याला मान मिळाला, आपल्याला पद मिळालं, आपण पदच्युत झालो,
आपण कोणाचे तरी कोणीतरी होतो पाहिजे तसा सन्मान भेटला नाही, हे वाटलं म्हणून मान अपमान पदराते, वाटलंय म्हणून सुखदुःख पदराते, आणि वाटलंय म्हणून जन्म मरण पदराते, वाटलंय म्हणून पाप पुण्य पदराते. आणि ह्या सगळ्यातून सुटायचं असेल तर संशय काढावा लागेल. म्हणून महाराज म्हणते संशयासारखी सगळ्यात मोठी हानी दुसरी कुठं झालेली नाही. म्हणून हा संशय निराश करा, आणि हा संशय निराश करण्याकरता श्री गुरुवर निष्ठा लागणार आहे. आणि हा संशय एकदा निराश झाला की परत जीवनामध्ये तुमच्या माझ्या कोणताही असणारा खेद नाही. नको खेद करू मग त्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे, जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कवतुक तूप आहे संचिताचे. कारण महाराज म्हणते ते संचित जे आहे, जे कर्म जे आहे, जे प्रारब्ध आहे, त्या प्रारब्ध आधीने हे सगळा प्रपंच आहे. आणि ह्या प्रपंचामध्ये जे होणार आहे ते होणारच आहे. पण ह्या झालेलाचा परिणाम आम्ही नाही केला पाहिजे, आणि आम्ही सातत्यानं भजनच केलं पाहिजे असं महाराज म्हणते. हो, होईल ते होणे प्रारब्धीचे. महाराज म्हणले आम्ही विष्णुदासे देव घ्यावा चित्ती, आणि होईल ते होणे प्रारब्धीचे. विठ्ठला 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 म्हणून जे व्हायचं ते होणार आहे, आणि ते होणार याची चिंता न करता, जे आहे त्याची चिंता न करता आनंदानं चिंतन करायचं आणि चिंतनामध्ये राहायचं. मग अशी अवस्था ज्याची आहे, तो जो कोणी आहे त्या सत्पुरुषाचं, त्या महानुभावाचं वर्णन महाराज करताना सांगते. इथं लौकिकात राहत असताना त्यानं कसं राहावं, अभंगाच्या पहिल्या चरणात. पक्षी अंगणी पक्षी अंगणी उतरती. दृष्टांत केला. पक्षी अंगणात आले, दाणे पडलेले होते, आल्याबरोबर दाना टिपला, आणि काम झालं की कार्यासहित कारणाची सांगता झाली की परत तिथल्या तिथं वापस निघून गेले. तैसे असावे संसारी. तसं संसारात लवलेश न लागता राहिलं. इथं न तर पाप नाही लागू द्यायचं आणि पुण्यही लागू द्यायचं नाही. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. मग आता पाप पुण्याचा तपशील जर म्हणावं तर पुण्य करतो म्हणलं की पाप होत असते, पुण्य करतो म्हणलं की पाप होत असते, आणि शरीराला मी म्हणणं हे सगळ्यात मोठं पाप असतंय. विठ्ठला कारण याला मी म्हणून केलेलं कोणतंही कार्य हे पापाला कारण आहे. म्हणून याला मी म्हणणं हे सगळ्यात आधी सोडलं पाहिजे. देह नो हे मी हे सरे, आणि उरला उरे विठ्ठल. मग याचा संबंध एकदा सुटला म्हणजे आता दोन गोष्टी सांगायच्या पुन्हा. पवित्र देह अपवित्र देह पवित्र झाल्याशिवाय भजन होत नाही. आणि मग अपवित्र देह पवित्र जर करायचा असेल तर या देहाला इतरत्र दुसऱ्या कोणत्याही साधनेनं पवित्र करता येत नाही. मग या देहाला जर पवित्र करायचं असेल तर केवळ आणि केवळ एक साधन आहे. त्या साधनेचं नाव आहे परमात्म्याचं नाम, हरिपाठ कीर्ती आणि पवित्रची होय. मग आता देह पवित्र होतो म्हणजे काय होतं, वास्तविक चिंतन जर बघितलं तर हे आता इतकं म्हणजे आता कसं आहे, हे सगळं मदालसा मातेच्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. पुन्हा याला पवित्र करायचं म्हणजे अजून याच्यात पवित्रता काय होणार, तर महाराज म्हणते याच्याबद्दल जो भ्रम होता
याच्याबद्दल जो असलेला संशय होता तो निराश होणे म्हणजे देहावरचं ममत्व सुटणं, याचा अर्थ देह पवित्र होणं. देहावरचं ममत्व सुटणं याचा अर्थ देह पवित्र होणं. आणि देहावरचं ममत्व देहभ्रम निराश होणार कशानं तर फक्त परमात्म्याच्या नामानं. म्हणून हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. आणि मग पवित्रची होय देह त्यांचा. मग ज्याचा देह पवित्र आहे मग महाराज म्हणले तर त्याची वाणी पवित्र आहे, त्याचा आचार पवित्र आहे, त्याचा विचार पवित्र आहे, त्याच्याजवळ देव आहे. देव तयाजवळी आणि पापण असे दर्शन. म्हणून महाराज लोकांचे दर्शन घ्यायची पद्धत आहे आपल्याकडं. का तर त्यांच्याजवळ देव आहे. का देव आहे तर अखंड चिंतन. हा महाराज म्हणते ते फक्त नामस्मरण 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 एवढं नामस्मरण आहे की त्याची वाणी नामस्मरणानं पिकली, ती वाणी पवित्र झाली. आणि त्या पवित्र वाणीनं त्यांनी जर शब्द उच्चारला तर तो शब्द खरा ठरतो. असे वाच्यस्पतीचे काही महात्म्य आपल्याकडे आहेत आजही पाहायला. आणि मग ह्या महात्म्याचं अनुकरण करत असताना आम्ही अनुसरणापर्यंत आलोत. आणि ते अनुसरण काय होतं तर इथं तत्वम असी आयम ब्रह्म, तो मी आहे, हा अनुसरणाचा सिद्धांत आहे. पण हा अनुसरणाचा सिद्धांत पचविण्याकरता पुन्हा अनुकरणच करणं गरजेचं आहे. कारण आता इथं पथ्य सांगितलं, पथ्य नाम. हा मग आता साधना काय श्री विठ्ठल, साध्य काय श्री विठ्ठल, आणि पथ्य काय श्री विठ्ठल. मग म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगळ्या गोष्टीवर औषध एक आहे, उत्तर सुद्धा एक आहे, आणि साधक सुद्धा एक आहे. आणि एक हा सिद्धांत आहे. आणि एकच उत्तर जिथं ज्या दिवशी लक्षात आलं त्या दिवशी आपला आज परमार्थ फळाला आला असं आपण आपलं समजून घेतलं पाहिजे. आज आपण स्वानंदामध्ये आहोत. आणि त्या स्वानंदाचं लक्षण पाहत असताना महाराज पुन्हा दुसरा दृष्टांत करतात. वस्ती कर वस्ती आला आणि प्राप्त काळी. जसा एखादा पाहुणा मुक्कामाला आला म्हणजे आखाड्यावर झोपायला चला, घेऊन गेले झोपायला. नारळाचे झाडं, बगीचा फुलाचा मस्तपैकी, चांगले 2-4 कुत्रे, 10-12 गडी भानगडी. त्या पाहुण्याला रमलं 2-4 दिवस राहायला, हप्ताभर राहायला, 2 महिने राहायला, 4 महिने राहायला. जाचं नावच घेईना. बरं वाटन का? काय पाहुण्याचा पाहुणचार थोड्या दिवसासारखा असतो तसे आपण सगळे इथं पाहुणे. जसं आणखीन दृष्टांत, रात्री जर नाटक झाला असेल चावडीवर तर चावडीवर नाटकामध्ये जो राजा झाला, चावडीवर नाटक व्हायचे ना जुने, राजा जर नाटकात झाला असेल तर त्यानं सकाळी ढोरच सोडावं, राजा होऊ नाही. कारण रात्रीचा राजा हे नाटकात होता, सकाळी त्याचं राजे पण राहिलं नाही. तसं हे सगळं आपलं नाटक आहे. आपण एकमेकाशी जे संलग्न झालो ह्या सगळ्या पात्र भूमिका आहेत. आणि हा सगळा असणारा मनोरूपी पट आहे. आणि ह्या मनोरूपी पटावर चालणार हे एक नाटक आहे. विठ्ठला आणि संपलं पाहिजे, आपण संपलं पाहिजे. आपल्या देखत हरी कृपे त्याचा नाश झाला, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरीची कृपा झाली म्हणजे काय झालं तर अंग संगानं मी परमात्मा स्वरूपी असं श्रीगुरूच्या संगतीत लक्षणा झाली. आणि पुन्हा अनन्य भावानं श्रीगुरूची सेवा म्हणजे नामस्मरण चालू राहिलं. असं जो कोणी साधक करतो त्याच्यासाठी महाराज अभंगाच्या शेवटच्या